त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। निवडणूक आयोग यांची आज पत्रकार परिषद मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत झाली आणि या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती, परंतु निवडणूक आयोगाने अशी कोणतीही घोषणा न करता आपल्या परिषदेचा गाशा गुंडाळला। निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद घेण्यामागे केवळ काही माहिती त्यांनी सादर केली आणि त्या माहितीमध्ये महाराष्ट्रात नेमके मतदार किती जाहीर झालंच आहे। 9,59,00,000 मतदार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि 1,86,000 मतदान केंद्र। तर या निवडणुकीच्या आयोगाच्या परिषदेमध्ये निवडणुकीची घोषणा होईल अशी अपेक्षा असताना तशी घोषणा मात्र झाली नाही। केवळ 58 दिवस महाराष्ट्राच्या नव्या विधानसभा गठीत करण्यासाठी केवळ 58 दिवस उरलेले आहेत आणि निवडणुकांच्या एकूण प्रक्रियेला 45 दिवस लागतात। तर केवळ 13 दिवस वजा जर केले तर 45 दिवसांचा अवधी जो आहे तो साधारणपणे निवडणुकाच्या एकूण प्रक्रियेसाठी लागतो। परंतु 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत असताना कुठल्याही परिस्थितीत त्यापूर्वी निवडणुका होऊन महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे आणि म्हणून आता जवळपास आणखी 10 दिवस निवडणूक आयोग घेईल का की 13 दिवस घेईल आणि मग अगदी टोकाच्या क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करेल। नेमकं काय करेल या संदर्भातलेही संकेत निवडणूक आयोगाने दिले नाहीत। नेमकं का दिलं नाही असा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र जिंकणं हे केंद्रीय सत्ताधाऱ्यांना खूप आवश्यक आहे, अतिशय महत्त्वाचं वाटतं। कारण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपा सोबत महायुती आणि महाविकास आघाडी अशा ज्या निवडणुका प्रामुख्याने होणार आहेत, यामध्ये महाराष्ट्र जिंकल्याशिवाय मुंबई हे ताब्यात राहू शकत नाही आणि मुंबई ताब्यात असणं हे अदानी यांच्या प्रकल्पांसाठी निश्चितपणे आवश्यक बाब आहे असं सर्वसामान्यपणे बोललं जातं आणि त्यामुळे अजूनही निवडणुका जिंकण्याची किंवा त्या संदर्भातली तयारी पूर्ण झाल्याची भारतीय जनता पक्षाला खात्री नाही का? नेमकं असं काही वातावरण होत आहे का? 2 ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः येत आहेत आणि उद्या 29 सप्टेंबरला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या मेट्रोचं जे उद्घाटन आहे ते ऑनलाईन करणार आहेत आणि त्यानंतर मुंबईच्या कोलाबा ते सिप्झा जो मार्ग आहे याच्या 3ऱ्या टप्प्याचं, म्हणजे खरं तर ते पहिल्याच टप्प्याचं असेल, त्याचं मेट्रो 3चं उद्घाटनही केलं जाणार आहे। मग अमित शाह यांची भेट आणि पंतप्रधानांचं मुंबई मेट्रो 3चं उद्घाटन या प्रक्रियेची वाट नेमकं निवडणूक आयोग बघता आहे का? नेमकं काय आहे की इतक्या निकडीला आलेले असताना परिस्थिती किंवा दिवस इतके कमी राहिलेले असताना निवडणूक आयोग त्या संदर्भात कुठलीही घाई करताना दिसत नाही। नेमकं काय? परंतु एक गोष्ट मात्र निश्चित सांगावी लागेल की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये किंवा यापूर्वी ज्या निवडणुकांच्या घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ज्यावेळी केल्या त्यावेळी ते बऱ्याच वेळा विरोधी पक्षांना टॉन्ट करण्याच्या किंवा एकंदरीत विनोदी शैलीत घेण्याचा प्रयत्न त्यांचा दिसला होता। परंतु या निवडणुकीत म्हणजे कार्यक्रम त्यांनी जे काही 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर जे काही पाहिलं किंवा जे काही घडलं त्या संदर्भात त्यांनी माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद जरी घेतली तरीही माहिती देताना पुरेसं गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं। ते जाणीवपूर्वक कृत्रिमतेने का असेना परंतु ते त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उडवून लावण्याची फारशी म्हणजे हिंमत ते दाखवू शकले नाहीत। याचा अर्थ एकंदरीत राजकीय पक्षांचा आणि संवैधानिक प्रक्रियांचा जो दबाव, जी शिस्त असावी लागते ती निश्चितपणे निवडणूक आयुक्तांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातही जाणवली आणि त्या वातावरणातल्या गांभीर्यातही त्यांनी ते आणलं। त्यामुळे लोकशाहीचा एक प्रभाव काय असतो म्हणजे लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना त्यांनी केलेली शेरोशायरी आणि विरोधी पक्षाला केलेलं टॉन्ट, अर्थात आजही त्यांनी हे म्हटलं की
बऱ्याच वेळा निवडणूक आयोगाला म्हणजे साधं थीम सॉन्ग जे असेल, मतदारांसाठी तयार केलेलं थीम सॉन्ग जे असेल त्यासाठीही निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांनी ताशेरे ओढले. परंतु हे सांगताना टॉन्टिंग करण्याची त्यांची मानसिकता दिसली नाही किंवा तसा टोन दिसला नाही. हे गांभीर्यानं त्यांनी निवेदन केलं. अर्थात यामागे प्रश्न विचारताना की ते का केलं गेलं असा उपप्रश्न करता आला असता, परंतु तो झाला नाही. परंतु एकंदरीत आज निवडणूक आयोगानं जी पत्रकार परिषद घेतली त्या परिषदेमध्ये विरोधी पक्षांचा, लोकशाही प्रक्रियेचा, संवैधानिक काही मूल्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये निश्चित प्रभाव जाणवला. परंतु निवडणुकांची त्यांनी घोषणा अद्यापही न केल्यामुळे अद्यापही ते नेमक्या कोणत्या शक्तीकडून संचालित होत आहेत का हे काही या संदर्भात निदर्शनास येऊ शकलं नाही. परंतु अवघे 58 दिवस महाराष्ट्र विधानसभेला बाकी असताना अजूनही निवडणुकांची घोषणा ते करू शकलेले नाहीत. ही अतिशय गंभीर बाब आहे. परंतु निवडणूक आयोग एवढ्या 10 ते 13 दिवसात म्हणजे 13 दिवसांच्या आत कुठल्याही परिस्थितीत निवडणुकांची घोषणा करेल, कारण 13 दिवसांच्या पलीकडे निवडणूक घोषणा करण्याची मुदतही निवडणूक आयोगाकडे नसेल. त्यामुळे साधारणतः आज जर आपण 28 तारीख तर या महिन्याचे 2 दिवस आणि ऑक्टोबरची 10 तारखेपर्यंत 13 दिवस होतात. त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या आत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर कराव्याच लागतील. आणि त्यासोबतच जानेवारीमध्ये झारखंड या राज्याच्याही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींची घोषणा ते एकत्रितच करतात की झारखंडसाठी आणखी काही वेळ घेतात हे पाहावं लागेल. परंतु अगदी दिवस कमी शिल्लक असतानाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा न करणं यामागे नेमकं काय लॉजिक आहे हे निवडणूक आयोगाने सांगितलेलं नाही. आणि येणाऱ्या काळात 13 दिवसांच्या आत त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घोषित करणं हे बंधनकारक आहे आणि राहील. हीच बाब आज केवळ आपल्या प्रेक्षकांना सांगायची होती, म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.